बुवा, तुम्ही दोघं जण म्हणून राहिले होते का 15 ऑगस्टले वावरात जेवण ठेवू. तर मग आजची 16 ऑगस्ट आहे, कधी ठेवता मग? अरे काय काय जेवण हो तात्या? अरे तुम्हाला माहित नाही चलटू मामू, यानं 2-2 एकर जमीन घेतली. काय के भरोसे ली का डाका डाला इन्होंने? हाँ, ये तो कौन सा ऐसे काम नहीं करते. अरे क्या हमारे से आधी एकर लेना नहीं हो रही और इन्होंने 2-2 एकर ले ली. काय के भरोसे? डाका नाही टाकला, त्याच्या आईचा हिस्सा होता, त्याच्या माहेरच्या इकडे तो हिस्सा भेटला, त्याच्यानं त्याने 2-2 एकर जमीन घेतली. अच्छा ऐसा, मैंने बोला क्या डाका डाला इन्होंने, क्योंकि इनके धंधे तो मेरे को मालूम है. अरे धंधे अभी नए नए और चालू किए उन्होंने, अभी दलाली भी कर रहे हो. अरे काय की दलाली की रे तुमने? मैं जो वाडा घेतला त्याच्यात त्यानं 30 लाख रुपये दलालीचे घेतले. अरे बाप रे, 30 लाख रुपये, इतने तो मेरे को मेरे रिटायरमेंट पे भी नहीं मिले थे. तर हे म्हणून राहिले होते का वावराची पूजा करतो, थोडंसं आपण बा जेवण ठेवून देऊ म्हणून यायले म्हणून राहिलो. हे म्हणे 15 ऑगस्टले म्हणे, हे आजची 16 ऑगस्ट आहे. का रे बा असे कोण करता तुम्ही? हा मग म्हणावं कायले नाही होत तर आपल्या इकडून, आम्हाला भरोशावर ठेवून दिलेलं काय हो? असं बोललं ना तर माणसानं करावं बी, हे असं फालतू कामं नाही करा. मग असे 4 चौघात तुम्हाला बोललं म्हणजे रागही येते. एवढ्या रुपयाची तुम्ही जमीन घेतली दोघांनं, हां, तर त्याची काय त्या जमिनीची शांती गिनती करायला लागते का नाही? 4 चौघं लोक जेऊ घाला, त्याच्यानंतर काय आहे तर आपलं पीक पाणी काढायला सुरुवात करा. झालं काय तुमचं? आता बोलू आम्ही, हां, का तुमचंच चालू द्यायचं ना आता? बोलणं तर कोण अडवलं तुले? का त्याला काय आम्ही का तोंड दाबलं काय बोलू नको म्हणून? सांग कधी काय आहे तर जेवण कधी करू आला, फालतू टाइमपास नको करू इथं आमचा आला. आम्ही मस्त 15 ऑगस्टच्या दिवशी व्हेज बिर्याणी ठेवली, तर रपारप खाल्ली. खाल्ली तर खाल्ली, गंजाच्या गंजा भरून बी दिसले मला तुम्ही घरी नेतानी. अरे गंजा म्हणून नेली ते बिर्याणी, म्हणून ते लवकर खतम तरी झाली. खतम झाली म्हणून राहिले तुम्ही, गंजाच्या गंजा घरी भरून नेले, इकडे काही लोक खायचे राहिले. हां, आम्हाला वाटलं खतमच झाली काय. तुम्हाला तात्या माहीत होतं का हे गंजाच्या गंजा बनवून घरी नेऊ राहिले, तर त्याला रोखलं कोण नाही तुम्ही? हे काय म्हणून राहिले होते मले का आम्ही म्हणे तिकडे वाटतो म्हणे, इथं लय गर्दी पडू राहिली म्हणे, एखादा गंजात पडन म्हणे द्यावाल्या. मी म्हटलं बा वाटा, नंतर लोक सांगू राहिले का यायनं घरी नेले म्हणते ते. बापा याच्या घरचे सगळेच्या सगळे इथं खाले होते, हां, आणि घरी नेले मग गंजाच्या गंज. मस्त काम आहे रे. आम्ही कोणालेच नाही म्हटलं नाही, आम्ही वावरात जेवण ठेवण हे पक्का आहे. आता तुम्ही सांगा 15 ऑगस्टच्या दिवशी जर वावरात जेवण ठेवलं असतं तर मग इथं भात किती मोठा वाया जात होता. मग तो भात बनवून ते व्हेज बिर्याणी बनवून काही कामाची गोष्ट असती काय? नाही हे बरोबर आहे म्हणा तुमचंवालं. मग कधी कधी करता मग? तारीख सांगा पटकन, टाइमपास नाही पाहिजे, तारीख पाहिजे आपल्याला. तारखीचं तर काही पक्क करू नये, ज्या दिवशी आपण तारीख पकडतो त्या दिवशी कोणता ना कोणता कार्यक्रम येते. असा काही दिवस नेमू नाही, ज्या दिवशी वाटलं आपल्याला जास्त भूक लागली त्या दिवशी पार्टी करून टाकू. हे कसं समजा कोणाला कशी भूक लागली? तर आता मला भूक लागली आणि बाकीच्याला जर भूक नाही लागली तर मग एकट्यापुरती मायावाल्यासाठी तू जेवण करशील का वावरात? अरे तसं नाही ना वसंत आप्पा, एखाद दिवस पाहू आपण फुरसतीचा चांगला दिवस, त्या दिवशी करून टाकू. काय आहे, मला आम्हाला आजही देणंच आहे उद्याही देणंच आहे. हां, पण आता 15 ऑगस्टला याच्याच चॅनल नाही दिली का तुम्ही म्हणे व्हेज बिर्याणी बनवतो, मग त्याचं नुकसान होऊन जात होतं नाही काय? बरं ठीक आहे, चला हे जाऊ द्या, नंतर कधी दे जा. पण आता काय आहे मग? आता झालं ना, तर सोमवारी नागपंचमी आहे. अरे ते नागपंचमी सोमवारी आहे, कावड यात्रा करा पहिले. आपल्या गावातली कावड यात्रा नाही काढा लागत काय? हां, दरवर्षीच काढतात, ह्या वर्षीच राहू देता काय? धरा तिकडे आपल्या नदीतलं पाणी, चला तिकडे महादेवाच्या मंदिरावर घेऊन. अरे हो रे, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं राजा, आपण कावड यात्रा तर काढलीच नाही. चला बरं येऊ जरासं महादेवाच्या मंदिरातून. सगळं सांगाच लागते यायले, सांगितल्याशिवाय काहीच नाही करत. हे 15 ऑगस्टचं आहे, कोणा ना कोणा सांगितलं असेल म्हणून लक्षात राहिलं त्याच्यावाल्या. एवढ्यात काहीच लक्षात नाही राहू राहिलं त्याच्या. बदामा खतम झाल्या वाटते त्याच्या घरच्या. तुम्ही काहून नाही गेले नामदेवराव? अरे लय दूर आहे ते महादेवाचं मंदिर, पैदल लय त्रास येते. गाडी असती तर गेलो असतो. एकदम गावाच्या बाहेरच आहे ना ते. तात्याचे आहे ना, जाणून खेटे घेते आपल्यासोबत, जाणून खेटे. आपल्याला साधा म्हटलंही नाही का 26 जानेवारी आहे, तुम्ही सगळेच्या सगळे या म्हणून. 26 जानेवारी? अरे 26 जानेवारी कायला आहे रे बाबा? 26 जानेवारीला तर टाईम आहे, 2027 मध्ये 26 जानेवारी. अरे 15 ऑगस्ट होय ना, हे कसं करशील रे? अरे 26 जानेवारीला भेटलं होतं ना स्वातंत्र्य. 26 जानेवारीला स्वातंत्र्य भेटलं होतं, तर मग 15 ऑगस्टला काय भेटलं होतं? 15 ऑगस्टले खोबरा किसन साखर. अबे काय खा प्याचं दिसते का तुला राजा? 15 ऑगस्टला भेटलं होतं स्वातंत्र्य, असाच करशील काय? हां, काय भेटलं होतं तर म्हणते का खोबरा किसन साखर भेटली होती म्हणते? सांगा बरं आता, सांगा ना हो भीमा भाऊ, सांगा ना जरासे त्याला समजावून सांगा ना, का कुठं काय भेटलं होतं तेही नाही माहीत त्याले.
अरे खरंच ना बाबा, शाळेत खोबरा किसन साखरच भेटली होती ना 15 ऑगस्टच्या दिवशी. अरे खोबरा किसन साखर भेटली होती तर ते स्वातंत्र्याचीच भेटली होती. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य भेटलं आपल्याला. जाऊ द्या, भेटलं तर भेटलं स्वातंत्र्य, तर पण यायचं काम नाही आहे काय का आपल्याला बोलावाचं? हां, ते IAS तुकाराम मुंडे साहेबाला बोलावलं त्यानं, आणि आपल्याला एक शब्दही नाही म्हटलं का या लागते बुवा 15 ऑगस्ट आहे, झेंडावंदन आहे, ग्रामपंचायतपाशी तुम्हाला येणं अनिवार्य आहे. समाजसेवक आहे ना मी, तर काहीच इज्जत नाही करत नाही तात्या. अरे इज्जत कायची करण? तुले 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीतला फरकच माहीत नाही तर इज्जत कायची करण? तू म्हणून राहिला राजा का 15 ऑगस्टच्या दिवशी साखरण खोबरा किस भेटला? सांगा बरं. 26 जानेवारीला स्वातंत्र्य भेटलं म्हणून राहिला, अशानं कसं जेवण? 26 जानेवारीले जे संविधान आहे ना, जे लोकशाहीच्या हितानं आहे ते संविधान लागू झालं, समजला? म्हणून ते 26 जानेवारी केले जाते. 15 ऑगस्टच्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य भेटलं, तर तुले बोलावून करण काय सांग तिथं? जर 2 शब्द बोलायला लावले तुले स्टेजवर तर काय बोलशील? का 15 ऑगस्टच्या दिवशी बा खोबरा किसन साखर भेटली असं म्हणशील तिथं, आणि पुरा इज्जतचा भाजीपाला करशील काय? अरे मग मी जरासं वाचून घेत होतो मोबाईलवर माहिती टाकून, हां, गुगलवर जराशी माहिती टाकली असती आणि वाचून घेतलं असतं काय आहे आणि काय नाही. पण त्याचं काम नव्हतं काय तात्याचं? जाऊ दे ना बा. 26 जानेवारीच्या दिवशी एक काम करतो, तू तात्याला भेटतो आणि सगळं मी करतो म्हणा, आणि माझ्या हिशोबानं मी प्रमुख पाहुणे बोलावतो म्हणा. तात्या, आपल्या कोंडेश्वराच्या मंदिराचा तुमच्या हातानं जीर्णोद्धार करून टाका ना. पहा ना कसं झालं, हे पूर्ण गोट्याचंच आहे ना. याले पाळून टाका आणि चांगलं 1 नंबर करा. तसं म्हणता काय? माझी इच्छा तेच करायचं आहे. काय येन मंदिराचा खर्च पहिले पूर्ण गावाच्या इकडून वर्गणी घेऊ आणि काही कान तुम्ही निधी. हां, 1 नंबर मंदिर बांधून टाकतो. नाही काय देवानंद भाऊ? म्हटलं जरा मंदिर जीर्णोद्धार करून टाका. बाबा तुमची इच्छा, आता तुम्हाला काय करायचं आहे तर. नाही तात्या, माझ्या विचारानं तर तुम्ही जीर्णोद्धार करायला नाही पाहिजे. जीर्णोद्धार मंदिराचा पहिलेच झाला आहे, काही जीर्णोद्धार करायची गरज नाही आहे. मंदिरचं जे आकर्षण आहे ते जुनं आहे म्हणून आकर्षण आहे. तुम्ही त्याला पाळसान, सिमेंट रेतीचं बनवसान तर तेवढं त्याचं सौंदर्य कमी होऊन जाईल. आता जे मंदिर आहे हे पूर्ण गोट्याचं आहे, हे पाहण्यालायक आहे, हे जुन्या पद्धतीचं आहे पूर्णच्या पूर्ण. त्याच्याच्यानं याचं सौंदर्य वाढलेलं आहे. तुम्ही म्हणता का याले पूर्ण पाळू हां आणि बांधू, हे काही मला पटून नाही राहिलं. नाही तर तुम्ही पहा तुमच्या इच्छेनं तुम्हाला काय वाटते तर, पण तुम्ही एका विचारानं पाहिले. आता जे बाकीचे मंदिर आहे आपल्या गावात सिमेंट रेतीचे बांधले आहे, अशी मजा नाही देत ना. तुम्ही अंदर जासान मंदिराच्या, किती थंड वाटते. त्या मंदिरात वाटते काय? नाही वाटत. अरे याले ग्रेनाईट वगैरे सगळं लावू ना, मग तर होते ना व्यवस्थित. नाही ना तात्या, हे जे मंदिर आहे हे जसं आहे तसंच राहू द्या, याला काहीच नका करू. हे जसं आहे तसंच व्यवस्थित आहे आणि एकदम नीटनीट काय, याला काहीच करायची गरज नाही आहे. फक्त काय आहे तर इथं जे आजूबाजूले जे कचरा गिचरा पडला राहते हे साफसफाई करा तुम्ही, बस. बाकी काहीच गरज नाही आहे त्याला. हे जे आहे ते ओरिजिनल आहे. महादेवाचे मंदिरं पायसान तुम्ही तर असे गोट्याचेच आहे, म्हणून म्हणून राहिलो काय जीर्णोद्धार करायची गरज नाही आहे. हा तात्या, वसंत आप्पा एकदम बरोबर म्हणून राहिले. हा हो पाटील, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, जे ते बोलू राहिले एकदम पॉइंटेड बोलू राहिले का जे जुनं आहे ते सोनं आहे. आपण जे आपल्या हातानं कलाकारी करू, पण हे अशी कलाकारी ते जमन नाही. किती काही मोठा इंजिनियर आणला तर हे अशा पद्धतीनं कलाकारी घेतलेली आहे, ह्या गोट्यानं बनलेलं आहे. हे अशी मजा नाही आहे आणि अशी रमणूक बी नाही आहे. मंदिरं तर पुरातन काळातलेच म्हटलं चांगले वाटते, तर त्याचं म्हणणं बरोबर आहे. जाऊ द्या, प्लॅन कॅन्सल. बरं चला ना मग अंदराचं दर्शन करून येऊ. आता आलोच आहे तर. महाशिवरात्रीपासून ह्या मंदिरात काय आलेच नाही का तुम्ही? पहा बरं किती रेखीव काम केलेलं आहे गोट्याचं, आणि तुम्ही म्हणून राहिले का याचा जीर्णोद्धार करतो? नाही तात्या, याचा काही जीर्णोद्धार करू नका तुम्ही. एवढं सुंदर मंदिर नाही आहे कुठं आपल्या गावात. चला आता अंदर आलोच आहे तर पाया लागून घेऊ, आणि काय आहे तर कावडचा विषय मांडून घेऊ आता इथंच बाहेर बसल्या बसल्या. पहा बरं सगळं गोट्याच आहे. तुम्ही आलेच नाही महाशिवरात्रीपासून, काय तुमचं लक्ष राहील? बम बम भोले शिवशंकर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पहा बरं किती जबरदस्त वाटवालं इथं, थंड थंड गार वाटवालं. एसीची गरज नाही आहे. अरे गोट्याच आहे ना हे, किती जमान्याचं आहे आणि काय आहे. तरी किती वर्ष झाले असं तात्या येले? वर्ष? अरे मला कुठं माहीत. मा बाबाला विचारलं तर बाबाला नाही माहीत, आणि ते म्हणे का त्याच्या बाबाला विचारलं त्यानं त्याला नाही माहीत म्हणे. इतक्या जमान्याचा आहे. कावड यात्रेचं कसं काय करता मग आता? कावड यात्रा तर करावंच लागेल ना, त्याच्याशिवाय जमणार आहे काय? पण आता सोमवारपासून तर आपलाही वाला श्रावण महिना लागू राहिला.
आणि सोमवारची तर नागपंचमी बी आहे. आता कसं करता? तोच तर विचार पडला का कसं काय करावं आता. एक काम करू तात्या, आपण कावड यात्रा उद्याच्या तारखेत काढून घेऊ. काही करून आज रात्रभर जागरण करू. ते सगळं जे बी आहे कावड यात्रेचं सगळंच्या सगळं घेऊन येऊ. हां, आणि काय सांगायचं आहे तुम्हाला? ढोल ताशे सांगायचं आहे का डीजे सांगायचं आहे हे आजच सांगून देऊ. आणि उद्या आपली कावड यात्रा इथं घेऊन येऊ. नंतर कसं नागपंचमी आणि अधिक श्रावण महिनाही चालू होऊ राहिला. मग श्रावण महिना चालू होऊ राहिला तर कावड यात्रा का पहिलेच करू राहिले का मग तुम्ही? श्रावण महिना झाल्यावर असते ना कावड यात्रा. अरे कावड यात्रा आताच चालू आहे ना, मग आपल्याला त्याच्या सोबत करायला लागेल ना. बरं बरं, पहा मग कसं काय करायचं आहे. जरा पटकन करा. हां, वेळ लय होऊ राहिला आपल्याला. मग कसं आहे, सोमवारी फसली नागपंचमी. सगळ्यात पहिले तुम्ही एक काम करा, पहिले हे मंदिर पुरंच्या पुरं सजवाले लावा. हे असं काही चांगलं दिसून नाही राहिलं नाही काय. फुलं आहे आपल्या वावरातलेच आहे, तुमच्या वावरात तर लागन तेवढे फुलं आहे. सजवणेवाल्याला काय आहे तर 5-50 देऊन द्या आणि सजून घ्या एवढं मंदिर. अरे का 5-50 रुपये घेते का ते सजवणेवाले? जेवढे घेत असन तेवढे देऊन द्या. आणि जे कावड यात्रेचा जो खर्च आहे ते आपण वर्गणी करू सगळ्या इकडून आणि कावड यात्रा काढून घेऊ. आणि एखादा छोटा मोठा डीजे सांगून देऊ, जास्त मोठा काही पाहिजे नाही, कारण कावड यात्रा जे आहे ते वाजत गाजत आणा लागते. बरं बरं, चला आता घराकडे. सगळ्याचं म्हणणं घ्या लागेल ना. हां, आपलं 6 जणांचंच म्हणणं घेतल्यानं होईन काय? बाकीचे काय म्हणून आम्हाला तर सांगितलंही नाही तुम्ही. आणि एक मोठा बॅनर लावून द्या तात्या आपल्या चौकात, म्हणजे कने सगळ्या लोकांच्या लक्षात येऊन जाते. आणि काही लोक असे आहे का न मागताय वर्गणी देऊन देते. ते म्हणजे कसं आपल्याला मग अडचण नाही जात नाही का. ठीक आहे ना, काही टेन्शन नका घेऊ, होऊन जाते तेवढं का. एक छोटासा डीजे सांगून देऊ आपण, जास्त मोठा काही सांगू नये. सगळ्याचं मत घ्या लागेल ना आपल्याला, आपल्याच मनानं चाला लागेल काय. सारखं सारखं त्याला मंदिरातच बोलावलं असतं तर ते आलेही नाही तर इथंच मीटिंग होऊन जात होती. एक काम करा तात्या, कायले म्हणणं गिणणं हेच गोष्ट आपल्याला त्याच्यापाशी म्हणणं आहे. हां, सारखं त्याला वर्गणी द्या म्हणा आणि पटापटा कार्यक्रमाला सुरुवात करून देऊ. माये म्हणणं तसंच करते, वर्गणी घेऊन घेऊ पटापट. मी इकडे फोन लावतो आणि सगळं म्हटलं जुगाड पाणी पटापट करून टाकतो आणि उद्या सकाळी आपली कावड यात्रा काढून घेऊ. सकाळी 10 वाजता निघा. ठीक आहे, 10 वाजतापासून किती वाजेपर्यंत राहील आपला कार्यक्रम? कार्यक्रम काय आहे हो, 3-4 घंटाचा कार्यक्रम. 3-4 घंट्याचा आहे, जास्त नाही आहे. बस गावापासून निघत, गावाच्याच बाहेर आहे, 3 किलोमीटरवर आहे, जास्त दूर आहे नाही. हां, कोंडेश्वर मंदिर आपलंवालं. बस तिथं खतम. तिथं 1-2 गाणे वाजव जाण, बस चालले जा. सांगा आता पैसे किती घ्यायचा? 20,000 रुपये देऊन द्यायचा. 20,000 रुपये? इनमीन 3-4 घंट्याचे 20,000 रुपये? 3-4 घंटे म्हणजे डीजे काय असा तसा आहे का आपलावाला? डीजे कसा आहे ते तर मी आता लावून राहिलो म्हणून लावून राहिलो. नाही तर तुम्ही बाकीच्या फोन करा, 50-60 हजार रुपयाच्या वरतच म्हणते. ते तुमचं 3-4 घंट्याचं काम असो का घंट्याभराचं काम असो, 20,000 रुपये लागन. 2 मिनिटं थांबा फक्त, 2 मिनिटं. 20,000 रुपये म्हणत आहे रे बा. ते तुम्ही 3-4 घंटे लावा म्हणते का 1 घंटा लावा म्हणते? देऊन दे ना मग. 20,000 रुपये म्हणून राहिले ना, असे किती रुपये म्हणून राहिले? देऊन दे ना मग दे बा. 3,000 रुपये वर्गणी दे तू. हां, मग देऊन देतो. 3,000 रुपये वर्गणी? मॅट झाले का तुम्ही? 3,000 रुपये वर्गणी मागू राहिले? कावड यात्राच काढू राहिले ना, त्याला 3,000 रुपये मागू राहिले का आता? मग कसा काय म्हणून राहिला तू? हां, 20,000 रुपयाला काही लागलंच नाही आहे काय? सांगा मग पटकन मले. हे पा दुसऱ्या पार्टीचा फोन येऊ राहिला. सांगा म्हणते पटकन. दुसऱ्या पार्टीचा फोन येऊ राहिला त्याले. काय म्हणू? नाही 3-4 घंट्याचे काय 20,000 रुपये आपल्याला द्यायला पुरत नाही. आणि आपल्याला काय कॉम्पिटिशनसाठी तरी पाहिजे डीजे. त्याला म्हणा कॉम्पिटिशन नाही पाहिजे म्हणा. अरे भाऊ, आपल्याला म्हटलं कॉम्पिटिशनसाठी डीजे नाही पाहिजे. कॉम्पिटिशन वगैरे काही नाही आहे, फक्त वाजवत नेणं आहे इथून बस. नाही आपला डीजे कसा आहे, ताकदवर डीजे असा लुला पुला डीजे नाही आहे. पुरत नाही भाऊ, 20,000च्या पुरत नाही कमी. बरं ठीक आहे, ठेवतो मग. काय करावं आता? 20,000च्या कमी डीजे पुरत नाही म्हणते. अरे डीजे को मारो ना हो गोली तात्या. डीजे और पीजे के चक्कर में क्या लग गए तुम? 20-20 हजार रुपये बांटेंगे क्या? हैं, कुछ भी. यहाँ पे अपन 100-200 चंदा जमा कर रहे और 20,000 रुपये वो अकेला लेके चला जाएगा, फिर क्या करेंगे? उससे अच्छा अरे भाई के ढोल तसे बोलो, 1 नंबर माहौल हो जाता. हा तात्या, तसंही जमते. काय डीजे घेऊन बसले? अरे भाईचे ढोल ताशे सांगा ना. हो पाटील, काय म्हणता? नाही ते काय का चांगलं वाटते काय? गणपती ठीक वाटते ते. हां, एक काम करा, अधिक एखादा पा असन लिस्टीत तर. आणि काय म्हणते बा, कमी पैसेवाला पाहून घ्या, पटापट होऊन जाते का. एक काम करा, त्या चेत्याले नाही तर सोन्याले, त्या दोघापैकी एकापाशी नंबर भेटते असा कम बजेटवाला डीजेचा. त्याला फोन लावून मागून घ्या नंबर. फोन लावून कमी पैशात करून टाका.
आपल्याला काय पाहिजे 7-8 हजारापर्यंत पाहिजे ना. 7-8 हजारात डीजे कोणताच नाही भेटत. आपल्याला कसं आहे 10-12 हजाराचा भेटला तर चालते. त्याच्यापाशी राहतेच त्याला मागा नंबर. अरे सध्या डीजे केला काय बुक? अरे राजा कुठं बुक करणार आहे? 20,000 रुपये म्हणते तो. हा तो म्हणते तुम्ही 1 घंटा वाजवा का 4 घंटे वाजवा, मला काही करायला लागत म्हणते, मला 20,000 लागन म्हणते. तर नाही मग नाही म्हटलं त्याले. जाऊ द्या 20,000 रुपये त्याला द्याले नाही पुरत. मी लावतो फोन इकडे, आहे 2-3 माझ्या लक्षात. हा करतो काम मी. पण मला पहिले फोन लावून सांग का तो किती रुपये काय रुपये घेते तर. हा हे जमान नाही याच्यात घापले बाजी बाबू. 100-100 200-200 रुपये गावातून जमा करा लागले. त्याच्यात बी म्हटलं कोणी 50च दिले, कोणी 21च दिले, कोणी 11 दिले. नाही नाही देवाच्या याच्यात मी काही असे कामं नाही करत. करून देतो मी बरोबर. तो चेत्याच्या पाशी हाय म्हणते 2-3 जणांचे नंबर लावतो म्हणते फोन. थोडासा तिकडे कर. अरे नाही रे, इकडे लय झाला तो, तिकडे कर. अरे इकडे लय झाला ना, थोडासा तिकडे पाहिजे ना तो. अरे तिकडेच बरा होता ना, जिकडे होता तिकडे. काय लावलं हो तुम्ही? इकडे कर तिकडे कर इकडे कर तिकडे कर. हा? जसा आहे तसा राहू देतो आता. तुम्हाला वाटलं तर वरता चमून जा आणि तुम्हाला जसा पाहिजे तसा करता. फालतू डोकं काही खराब करू नका. इकडे कर तिकडे कर, थोडासा इकडे पाहिजे थोडासा तिकडे पाहिजे. अरे थोडासा तिकडे करून घे ना आता, जाऊ दे ना हातो हात बस. बाबू थोडासाच कर इकडे, बस झालं मग. आता आखरी डाव करतो, याच्यानंतर हात नाही लावीन त्याले. बस हे रे वर थोडासा तिकडे. अरे आपलं काही जास्त घंट्याचं काम आहे नाही, 4-5 घंट्याचं काम आहे. हा ते बी 4-5 घंटे लय मग सांगितले मी तुले. नाचा गीचाचं जास्त काही काम आहे नाही. नाचन ते 2-4 जण, बाकी काही विषय नाही. एका जागी थांबवायचं आहे नाही. बस काढलं का पटापट पटापट 3 किलोमीटर आहे आपल्या गावाचं ते कोंडेश्वर मंदिर. नाही ना, नाही पुरत ना. एकदम कुकडलेच म्हणून राहिला तुम्ही. 8,000 रुपयात कसा काय पुरत? तू तर विचार कर राजा. हा अरे 500 रुपये वाजवायचे तर तो वाजवणारच घेते ऑपरेटर. आणि बाकी डिझेल गिझल नाही लागला आहे काय? सगळ्या गोष्टी लागल्या आहे ना. 8,000 कसं पुरण लेखाचे त्या पाहतं तू विचार तर कर. अरे बाबा आता तुम्ही 15,000 म्हटले, मी 8,000 म्हटले. अरे अर्ध्याले अर्धेच झाले ना मग ते. अर्ध्याले अर्धेच नाही झाले काय काही राजे हो. पा आखरी कसं आहे आता मी तुम्हाला फायनल सांगतो. 10,000 रुपये येन. 10,000च्या कमी मी आता 1 रुपया बी नाही घेत. पा बाकी काय आहे तर सगळं मायाच आहे ना. जनरेटर डिझेल पेट्रोल सगळं जे लागत ते सगळं मायाची कोण. 5 घंटे म्हणून 6 घंटे वाजवा, काही हरकत नाही. नाही ना 10,000 म्हणजे काही राजे हो. 10,000 कायले म्हणते? 10,000 आता एवढा टॉप लेवलचा डीजे येऊन जाते कॉम्पिटिशनवाला. एक काम करा बाबा, तुम्ही 10,000 आहे तो कॉम्पिटिशनवाला डीजे सांगून द्या. माया काही खाली आहे नाही. मला 10,000 रुपये लागल. पा बा पट्टे काय तर. बरं मी तुम्हाला 5 मिनिटात फोन करतो. कसं आहे मला समोरच्याला विचारा लागेल ना. चालते ना, ठीक आहे. 10,500 रुपये म्हणून राहिला तात्या तो. 10,500च्या कमी नाही म्हणते. आणि ॲडव्हान्स पाठवायचा आहे त्याले. तो म्हणून राहिला का 9,000 रुपये मला ॲडव्हान्स लागते म्हणते. बरं 10,500 म्हणून राहिला. अरे 9,000चा म्हणून पाहिजे होता त्याले. 9,000 तो तर बाबा 12,000च्या कमी नाही म्हणे. 12,000च्या कमी नाही म्हणे. काय एवढ्या स्वस्तात एवढा पडला आहे का म्हणे डीजे. घरी राहू देईन पण लावण नाही म्हणे. आखरी इकडून तिकडून ओळख काढून त्या सोन्याची ओळख निघाली म्हणून 10,500 फिक्स केला. बरं ठीक आहे. उद्या सकाळी फक्त कसा लवकर येजो म्हणा बा. त्याला सांगून दे आपला 10 वाजताच आहे ना कावळ. त्याला सांगून दे का 9 वाजताच निघते म्हणून. बरं ठीक आहे. मग तुम्ही माझ्या फोनपेवर पैसे टाकून द्या, मी तिकडे पाठवून देतो. मला नंबर दे तू त्याचावाला, मी टाकतो फोनपेनं पैसे. अरे बाबा पाठवा ना. मग याच्यावर कायले टाइमपास करू राहिले? काय भरोसा नाही का बा? आल्यावर विचारून घे जा किती रुपयाचा ऑर्डर होता आणि काय होता. तर कमाल आहे बा तुमचीवाली. कमाल गिमाल काही नाही. नाही तर मी चुपचाप कावळ काढीन सरकी बा कोंडेश्वरच्या मंदिरावर आपल्याला घेऊन जाईन. काही डीजे गिजे सांगत नाही. माणूस की ना नंबर पाठव, मी फोनपे पैसे मारतो त्याले. बरं पाठवतो. पाहिजा 10,000 मार जा. अरे बापरे, आता तर 10,500 होते रे ना. आता 10,000 मार जा. 10,500 कायले म्हटलं बाबा म्या? जास्त म्हटलं. काही लावता काय? अरे काही कुकडे लावता का बाबा? का नावाची बदनामी करता? 10,000 म्हटलं म्या, 10,500 म्हटलं तुम्हाला. हाव काय? बरं ठीक आहे. ठेव फोन, मारतो मी त्याला पैसे. नंबर टाक तू त्याचा व्हॉट्सअपवर, मी पाठवतो त्याला पैसे. हे पोट्टे पण सुधरत नाही. त्याच्यातही आता कमिशन खाऊ राहिला होता तो. धंदेच हे आहे ना यायचेवाले. सुधारते काय ते विचार करू राहिले काय? का आपल्या गाववाले ना 21 रुपये 50 रुपये असे पैसे दिले आणि त्याच्यातले तो पैसे खाऊ राहिला. चेत्या काही ताल जमला नाही वाटते. नाही राजा, नाही तर मग म्हणे कॅन्सल करून टाकतो म्हणे डीजे. तो नंबर पाठव म्हणे मले. आणि काय तर मी पाठवतो म्हणे त्याले पैसे. हट यार, भल्लं बयकलं काम. कसे आता खर्चा पाण्याले पैसे भेटते म्हटलं. घ्या रे, काय देवाच्या याच्यातले पैसे नाही पुरत का तुम्हाला? त्याच्यात कमिशन खाऊ राहिले आणि म्हणू राहिले का खर्चा पाण्याले पैसे भेटते. आता फालतूचे नाटकं बंद करा.
आणि उठ रे, हे करू लाग लवकर. हे उद्या सकाळीच पोया लागते आपल्याला. सकाळी म्हणजे काय झाकटीतच चालले काय 6 वाजता? 10 वाजताच आहे ना. तर घे जरा हातभार लावू लाग, टाइमपास नको करू इथं. अरे आंदे रे, सामने आंदे. टाइमपास मत कर, रुक मत. आंदे इधर, आंदे सामने आंदे. अरे आंदे ना, सामने आंदे ना. अरे रुक जा रे, बस रुक जा. बजा थोड़ा सा यहाँ पे. हाँ चलने दे. अरे बाप्पा, भारी हो का काय रे बाई गुंड. तात्या लवकर घ्यावं, लय भारी आहे हे. काही नसते व, तेवढं पाहिजेच असते. तात्या घ्याव पटापट, नाचाल नाही भेटन मग. टाइम होऊन जाईन त्याचा, चालला जाईन तो. अरे का नाचाचीच पडली का राजा तुले? थांब ना जरासा. काय लेका माणूस आहे तू. अरे कमीत कमी एरियात तर थांबा लागन ना आपल्याला. थांबून जा लागन. एका दमानं जमते काय? भारी किती आहे ते. पण तुम्ही लय चॅप्टर आहे तात्या. तुम्हाला माहित आहे भारी आहे म्हणून. म्हणून पटकनच निघून गेले याच्यातून. चलटू मामू घ्या, सोमवार घ्या डीजे आपला. तात्या हे 2 मिनिटं घ्या ना म्हटलं, पाण्याची गुंड. नाही रे बाबू, हे ज्यानं घेतले आखरीपर्यंत त्यांनाच घ्या लागते. म्हणतात जमत नाही. इथं वाजू द्या थोडासा डीजे. चलटू मामू डीजे इथं वाजू द्या म्हणा थोडासा. तर पुरे पैसे काय चालले जाईन का आपले असेच काय माहीत. बात आणलं इथं. बस घ्यावं तात्या आंध्र, मान अकडली पुरी. चला जाऊ द्या आंध्र. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय.